श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. अक्षय तृतीया एक अत्यंत महत्त्वाची तिथी 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया आली आहे. भगवान विष्णूंचा अवतार भगवान परशुराम यांची जयंती. अक्षय म्हणजे न संपणारं पुण्यफळ देणारी ही तिथी आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा अत्यंत पवित्र मुहूर्त मानला जातो. एखादं नवीन कार्य, नवीन सेवा सुरू करण्यासाठी, नवीन नोकरी, व्यवसाय, वास्तू खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी, सोने खरेदीसाठी, ग्रहप्रवेश करण्यासाठी अत्यंत यशदायक अशी ही तिथी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, या दिवशी पितरांसाठी विशिष्ट पूजा आणि पितरांची सेवा अवश्य करावी, ज्यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होईल, पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतील. आर्थिक समस्या कमी होण्यासाठी, भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी या दिवशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा सेवा अवश्य करावी. मग अक्षय तृतीयाच्या दिवशी नेमकं काय करावं, पूजा कशी करावी, माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची पूजा कशी करायची, पितरांसाठी जलकुंभाची पूजा कशी करायची, या दिवशी कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचे, अक्षय तृतीयाचा पूजेचा मुहूर्त कोणता, सोने खरेदीसाठी किंवा नवीन वस्तू खरेदीसाठी मुहूर्त कोणता, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. प्रथम आपण बघूया अक्षय तृतीयेचा या वर्षीचा मुहूर्त कोणता. 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया आली आहे. पूजा कधी करायची, पूजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6 वाजेपासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत. आपण माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा तसेच पितरांसाठी जलकुंभाची पूजा साधारणतः 12:30 वाजेच्या आत पूर्ण करावी. पैकी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा आपण सकाळी करा. ज्यांना ज्यांना जमेल पितरांसाठी आपण जलकुंभाची पूजा करतो ती दुपारी 12 वाजता करावी, परंतु अगदीच अशक्य असेल तर ही पूजा देखील आपण सकाळी करू शकता. सोने खरेदीचा मुहूर्त दिवसभर आहे. 19 एप्रिल रोजी दिवसभर मुहूर्त आहे. दिवसभरात आपण कधी पण सोने खरेदी, वाहन खरेदी, नवीन वस्तू असेल किंवा वास्तूची बुकिंग असेल, जागा खरेदी असेल, दिवसभर अत्यंत शुभ मुहूर्त आहे. भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची स्तोत्र मंत्रसेवा, पितरांची स्तोत्र मंत्रसेवा आपण दिवसभर करा. या व्यतिरिक्त दिवसभरात कधी पण दान करावं, नामस्मरण करावं. आता आपण बघूया अक्षय तृतीयाचा पूजाविधी. पूजा 2 प्रकारे करायची आहे आपल्याला. पहिली पूजा असणार आहे भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा आणि दुसरी आहे पितरांची म्हणजेच जलकुंभाची पूजा. भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा आपण सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर लगेच करा आणि जलकुंभाची पूजा ज्यांना ज्यांना शक्य असेल, पितरांची पूजा दुपारी 12 वाजता करण्याचा प्रयत्न करा. अगदीच अशक्य असेल ही पूजा देखील सकाळी करावी. पूजा कशी करावी, सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, आपली रोजची देवपूजा करून घ्यायची. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो, म्हणून आपल्या घराचे जे उंबरे असतात हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबऱ्यांना त्याचं लेपन द्यावं. दरवाजा जो असतो मुख्य दरवाजा त्यावरती कुंकवानं स्वस्तिक काढावं. प्रथम आपण भगवान विष्णूंचं माता लक्ष्मीचं पूजन करणार आहोत. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावी. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतर गणपती पूजन. गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घेऊन स्नान घालावं. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. तांदूळ ठेवावे आसन म्हणून. बाप्पांना स्थापित करायचं. गंधाक्षता फुलं अर्पण करावी. ओम श्री महागणपतये नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता बाळकृष्णांची मूर्ती, देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती तामणात घ्या. भगवान विष्णूंची पूजा आपण करणार आहोत. मूर्तीला प्रथम शुद्ध जलानं, नंतर पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री महाविष्णवे नमः स्नानम समर्पयामी. एक पळी शुद्ध जल मूर्तीवरती अर्पण करायचं. सोबत पुरुष सूक्ताचं 1 वेळा पठण करा किंवा श्रवण करा. बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवा आसन म्हणून, किंवा देवघरामध्ये जरी मूर्ती ठेवली तरी चालेल. आसन म्हणून अक्षता ठेवा. त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती स्थापित करायची. त्यांना गंधाक्षता फुलं अर्पण करा. ओम श्री महाविष्णवे नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतर आपल्या देवघरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, ही मूर्ती तामणामध्ये घ्या. मूर्ती नसेल, फोटो असेल, फोटोवरती दुरूनच फुलानं पाणी, पंचामृत, पुन्हा पाणी शिंपडायचं, म्हणजेच माता लक्ष्मीला स्नान घालायचं. तामणामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती घ्या. प्रथम शुद्ध जलानं, नंतर पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्रीं नमः स्नानम समर्पयामी. आता एक पळी शुद्ध जल मूर्तीवरती वाहत राहायचं आणि सोबत श्रीसुक्ताचं 1 वेळा पठण करा, म्हणजेच माता लक्ष्मीला
श्रीसुक्तानं अभिषेक करायचा. फोटो असेल तर फोटोवरती दुरूनच फुलानं पाणी शिंपडून श्रीसूक्त 1 वेळा पठण करा किंवा श्रवण करा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती किंवा देवघरामध्ये आसन म्हणून थोडेसे तांदूळ ठेवा. त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची. हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम श्रीं नमः हरिद्राम कुमकुम च समर्पयामी. तसंच या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजनाला देखील महत्त्व आहे. आपल्या घरात श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्रावरती श्रीयंत्राला स्नान घालायचं. श्रीसूक्त 1 वेळा पठण करून अभिषेक करावा. कुबेर यंत्राला स्नान घालायचं. पुरुष सूक्त 1 वेळा पठण करून अभिषेक करावा. यानंतर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना धूप म्हणजेच अगरबत्तीने ओवाळायचं. शुद्ध तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं. नैवेद्य दाखवायचा. आरती करायची. अशा पद्धतीनं हा विधी पूर्ण झाला. आता दुसरी महत्त्वाची पूजा. या दिवशी पितरांची पूजा केली जाते. त्यांना तृप्त केलं जातं. ही पूजा आपण शक्यतो दुपारी 12 वाजता करा. ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी 12 वाजता करा. नाही शक्य झालं मग आपण सकाळी देखील ही पूजा करू शकता. देवपूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीचं, भगवान विष्णूंचं पूजन झाल्यानंतर जलकुंभाची पूजा म्हणजेच पितरांची पूजा करायची. ही पूजा कशी करावी? या पूजेचं महत्त्व काय? आपल्या जीवनामध्ये आपले जे पितर असतात, जे पूर्वज असतात, त्यांची सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पितरांपैकी कोणी जर अपघाती गेलं असेल, त्यांच्या इच्छा आकांक्षा अपूर्ण असतात, अक्षय तृतीयेला अशा पद्धतीनं पितरांची पूजा केल्यानंतर, त्यांच्या प्रित्यर्थ दान केल्यानंतर पितर संतुष्ट होतात, आशीर्वाद देतात. म्हणून आपल्याला ही पूजा करायची असते. आणि बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात, भांडणं होतात. आपली मुलं त्रास देतात, त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं, विवाहाच्या बाबतीत प्रॉब्लेम येतात, संततीविषयक समस्या उद्भवतात, आर्थिक समस्या असतात. ही सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत. पितरांची पूजा अक्षय तृतीयेला केल्यानंतर पितृदोष देखील कमी होण्यास मदत होईल. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे जे कर्मकांड करू, ज्या ज्या सेवा करू, त्यामुळं मिळणारं पुण्यफळ हे अक्षय म्हणजेच न संपणारं असेल. पितरांसाठी जलकुंभाची पूजा कशी करायची? दुपारी 12 वाजता ही पूजा करण्याचा प्रयत्न करा. एक पत्रावळी घ्यावी. त्यावरती जलकुंभ ठेवून द्यावा. त्याला गंध लावावं. फुले अर्पण करा. थोडेसे काळे तीळ अर्पण करायचे. जोडपान घ्यावं. विड्याची 2 पानं घ्यायची. त्यावरती सुपारी ठेवावी. नाणं ठेवावं दक्षिणा म्हणून. जलकुंभ पाण्यानं पूर्ण भरून घ्यायचा. जलकुंभाची पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. धूपदीपानं ओवाळायचं. आपल्या जवळपास कुठेही ब्राह्मण देवा असतील त्यांना हा जलकुंभ सोबत फळ द्यावं. यथाशक्ती दान दक्षिणा द्यावी. यामुळं आपले पितर संतुष्ट होतील. तसंच या दिवशी दानाला फार महत्त्व आहे. म्हणून आपण दान अवश्य करा. यथाशक्ती दान करा. अन्नदान करू शकता, जलदान करू शकता, वस्त्रदान करू शकता किंवा पादत्राणं दान करावीत. पितरांची ही पूजा झाल्यानंतर दक्षिण दिशेला पितरांसाठी नैवेद्य ठेवायचा. दक्षिण दिशेला नमस्कार करायचा. आपल्या पितरांचं स्मरण करायचं. पितृदेवताय नमः हा मंत्र 1 वेळा किंवा मनोभावे 11 वेळा पठण करा. पितृदोष कमी होण्यासाठी या दिवशी उपाय अवश्य करावा. जवळपास कुठे गाय असेल, कुत्रा असेल त्यांना घास द्यावा. याचक, भिकारी यांना दान करावं. वस्त्रदान करा, पादत्राणे दान करा, अन्नदान करा. दिवसभरात कधीही पितृस्तोत्र किंवा पितृमंत्राचं पठण करावं. आपल्या चॅनलवरती पितृस्तोत्र आहे, ऐकून सोबत पठण करा. आपल्या सर्वांना माहिती आहे की या दिवशी भगवान परशुराम, भगवान विष्णूंचा 6वा अवतार, भगवान परशुराम यांचा माता रेणुकेच्या पोटी जन्म झाला होता. आणि म्हणूनच विष्णू सेवा या दिवशी महत्त्वाची मानली जाते. कोणती स्तोत्र या दिवशी पठण करावीत? भगवान विष्णूंचं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करा. व्यंकटेश स्तोत्र पठण करावं. पुरुष सूक्त पठण करा. देवघरात श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, या दिवशी अवश्य अभिषेक करावा. श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा. महालक्ष्मी अष्टक श्रीसूक्ताचं पठण करावं. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना अवश्य करा. श्रीसूक्ताचं पठण करावं. कोणते मंत्र पठण करावेत? श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र 108 वेळा पठण करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा पठण करा. माता लक्ष्मीचा ओम श्रीं नमः हा मंत्र 108 वेळा पठण करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः हा मंत्र पठण करावा. दुर्गा देवीचा नवारणव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं पठण करावं. पितरांचा मंत्र पितृदेवताय नमः हा मंत्र 108 वेळा पठण करा. यातील आपल्याला शक्य होतील तेवढ्या सेवा करा. स्तोत्रमंत्र पठण करा. अक्षय तृतीया ही अत्यंत पवित्र तिथी आहे. या दिवशी जेवढी शक्य होईल तेवढी सेवा आपण करावी. अक्षय पुण्य प्राप्त करावं. माहिती जर आपल्याला आवडली असेल लाईक करा, शेअर करा. याच पद्धतीनं पूजा करणार का मला नक्की सांगा.
शंका असतील नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.